शहरातल्या पोरीचा धोंडा कुठे आहे काय माहिती, पण शहरातल्या पोरीसाठी आज मात्र धोंडे जेवण होतं. नमस्कार मंडळी, माझं नाव पल्लवी. सुरुवात करते आजच्या व्हिडिओला. सगळी कामं आटोपल्यानंतर मम्मी इकडे डाळ शिजत घालत होती. तिला म्हटलं काय करते मम्मी. मम्मी म्हटली अगं अख्खा महिना संपत आला पण आपण धोंडे काही केले नाही. मला वाटलं माझ्यासाठी स्पेशल करते, पण नाही. ती म्हटली 33 कोटी देव असलेल्या गाईसाठी मी धोंडे जेवण करते. डाळ शिजते तोपर्यंत चहा पाणी करून घेतला. आमचा रोजचा रुटीन तर तुम्हाला ठाऊकच आहे. 5 वाजले की आम्हाला असं बाहेर बसून चहा घ्यायला फार आवडतं. हीच तर ती वेळ असते ना जेव्हा परिवारासोबत एकत्र वेळ घालवता येतो, छान गप्पा गोष्टी करता येतात. चहा घेऊन झाल्यानंतर इकडे पप्पा आले होते, त्यांच्या पाठीमागेच आले होते. तेवढ्यात मम्मीने हाक मारली आणि म्हटली चल डाळ शिजलेली आहे, मला पुरण करू लाग. मंडळी, माझ्या आयुष्यात धोंडे जेवणाचा एक फार मोठा किस्सा आहे, जो मी कधी विसरली नाही आणि मला कधीच विसरायचंही नाही. मला नव्हतं माहिती की एका धोंड्याची किंमत एवढी मोठी असते. जेव्हा जेव्हा धोंड्याचा महिना येतो ना, माझ्यासोबत तो घडलेला किस्सा मला नक्कीच आठवतो. मंडळी, मला सांगताना अजिबात भीती वाटत नाहीये. मी स्पष्टपणे आज तुम्हाला सांगणार आहे की तो किस्सा काय घडलेला होता. अख्खं गाव जेवायला घातलं, पण स्वतःच्या बहिणीच्या पोरीने 4 पुरणाच्या पोळ्या शिल्लक खाल्ल्या असत्या म्हणून तिला जेवायला बोलवलं नाही. तर झालं काय मंडळी, माझ्या मोठ्या मावशीने धोंडे जेवण ठेवलेलं होतं. सगळ्यांना निमंत्रण होतं. एवढंच काय, मी माझ्या लहान्या मावशीच्या इथं होते, तर लहान्या मावशीच्या घरातले सगळे जेवून आले. एवढ्या सगळ्या माणसांमध्ये कुणालाही आठवलं नाही की आपल्या लहान्या बहिणीची अथवा लहान्या मावशीची पोरगी तिकडे उपाशी बसली. उपाशी नव्हते, मी यांची वाट बघत तिकडे स्वयंपाक करत बसलेले होते. लहान्या मावशीच्या घरासाठी स्वयंपाक बनवला. ते सगळे आल्यानंतर एक एक करून मला विचारत होते, तू जेवली नाहीस? आम्ही तिकडून जेवून आलो. आम्ही मस्त धोंडे वगैरे खाल्ले. तेव्हापासून म्हटलं एका धोंड्याची किंमत फारच मोठी आहे गडे. म्हणून तर म्हणतात धोंडे जेवण परवडणारं नसतं. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.